नमस्कार मित्रांनो, जय जिजाऊ आणि जय शिवराय. तर आता मी आहे आपल्या सुंदर सुंदर अशा चिपळूण या शहरामध्ये. तर मी कालच परवा मुंबईवरून गावाला आलो आहे. आणि माझं म्हणजे पहिल्यापासून जेव्हा मी मुंबईला होतो तेव्हापासून ठरलं होतं की आपण एकदा तरी हा गोविंदगड करायचा. त्यामुळे आज मी थोडा वेळ काढून आलो आहे किल्ले गोविंदगडाकडे. इथे येण्यासाठी मी चिपळूणमधल्या गुडेगावात राहतो. तिथून मी सकाळी 7 वाजता निघालो आणि इथून मग एका तासामध्ये चिपळूणला पोहोचलो. चिपळूणनंतर मग विचार माणसांना, मी इकडे जास्त काही आलो नाही. म्हणजे मी जवळजवळ 12वीपर्यंत तिकडे गावी शिकलो, पण मी इकडे चिपळूणला असं फिरलोच नाही, येणं झालंच नाही. पण जेव्हा मी आता मुंबईला गेलो आणि तेव्हा समजलं की जास्त फिरावं इकडे चिपळूणला वगैरे, म्हणून मी आता आलो आहे चिपळूणमधील ह्या गोविंदगडाकडे. तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला गोविंदगडाचा संपूर्ण इतिहास माहिती या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळेल, समजेल. तर हा ब्लॉग पूर्ण बघा. आपण डायरेक्ट जाऊया आता गोविंदगडाकडे. चला जाऊया. नमस्कार मित्रांनो, जय जिजाऊ जय शिवराय. आज आपण निघालो आहोत रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूणजवळ असलेल्या गोविंदगडावर. वाशिष्ठी नदीच्या किनाऱ्यावर वसलेला हा किल्ला इतिहास आणि निसर्ग यांचा सुंदर संगम आहे. आजच्या या ब्लॉगमध्ये आपण पाहणार आहोत गोविंदगडाचा संपूर्ण इतिहास, प्रवास, आजूबाजूचा निसर्गरम्य परिसर आणि बरंच काही. चला तर मग सुरू करूया आजचा हा भन्नाट ट्रेक. तर मित्रांनो, आता मी गोविंदगडाच्या इथं आलो आहे. आपल्याला हा गड जवळजवळ आता 15 ते 20 मिनटामध्ये कव्हर करायचं आहे. याच्यानंतर आपल्याला दुसरं एक ठिकाण निवडलं आहे, तिथे जायचं आहे म्हणून. आणि घरी पण आपल्याला लवकर पोचायचं आहे. त्यामुळे लवकरात लवकर हा गड कसा कंप्लीट होईल या हिशोबाने आपल्याला जायचं आहे. इथे आपल्याला गोवळकोट किल्ल्याची, म्हणजे याचं नाव पहिलं गोवळकोट होतं गोविंदगडाचं, नंतर याचं नाव गोविंदगड असं ठेवणार आहे. इथे आपल्याला थोडक्यात माहिती दिली याची. ऐतिहासिक गोवळकोट उर्फ गोविंदगड. तर चला डायरेक्ट आपण आता आतमध्ये होऊया, काय काय पाहण्यासारखं आहे आतमध्ये गोविंदगडाकडे. मित्रांनो, गोविंदगड हा महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यातील ऐतिहासिक जलदुर्ग असून तो चिपळूण तालुक्यात वाशिष्ठी नदीच्या किनाऱ्यावर बसलेला आहे. समुद्रातून दाभोळ खाडीमार्गे येणाऱ्या व्यापारी मार्गावर नियंत्रण ठेवण्यासाठी या किल्ल्याची उभारणी करण्यात आली होती. चिपळूण शहराला बंदर म्हणून असलेले महत्त्व लक्षात घेता गोविंदगड हा किल्ला व्यापार व संरक्षणाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा मानला जात असे. हा किल्ला चिपळूण शहरापासून सुमारे 4 किलोमीटर अंतरावर गोवळकोट गावाजवळ एका छोट्या टेकडीवर आहे. गडाची उंची पायथ्यापासून केवळ 60 मीटर असल्याने येथे सहजपणे जाता येते. मध्ययुगीन काळात हा किल्ला सर्व बाजूंनी पाण्याने वेढला होता आणि किल्ल्याभोवती बोटी फिरत असत, असा उल्लेख पेशवे दप्तर खंड 33 मध्ये आढळतो. तर मित्रांनो, आता मी या गडाच्या आतमध्ये प्रवेश केलेला आहे. तर बघूया आता गडाच्या आतमध्ये काय काय पाहण्यासारखं आहे. आणि मी तुम्हाला प्रश्न पडला असेल, हा सारखा गड किल्ल्यावरती का फिरत असतो? तर याचं कारण एकच सांगेन की मला शिवरायांचे जे गड बांधलेत, गडकोट बांधलेत, त्यांचा इतिहास जाणून घ्यायचा आहे, त्यांचा अभ्यास करायचा आहे. कारण की महाराजांनी आपल्यासाठी एवढं काही केलं, त्यांचा इतिहास जाणणं हे आपलं कर्तव्य आहे, आपली जबाबदारी आहे. म्हणूनच मी असे गडकोट फिरत असतो. मागच्याच महिन्यामध्ये 2-3 आठवड्यापूर्वीच आपण गोरखगड केला होता. तर तो मी जो ब्लॉग पाहिला नसेल तर ब्लॉग तो नक्की पहा. एकदम खतरनाक ब्लॉग झाला आहे. त्या ब्लॉगमध्ये तुम्हाला गोरखगडाची संपूर्ण माहिती देखील मिळेल, म्हणून ब्लॉग पूर्ण बघा. मित्रांनो, इथे आपल्याला या गडाची सदर पाहायला मिळते. हे बघा, इथूनच राजे महाराजांचा कारभार इथे होत असेल. इथे सदर आहे. हे बघा, हे जे आता बांधकाम दिसते तुम्हाला, हे आताच बांधलं असेल, आताच्या काळामध्ये. बाकी हे सगळं दिसतं आपल्याला, हे जुनं बांधकाम आहे. याच्यावरती पूर्वीच्या काळी छप्पर असेल. आता आपण डायरेक्ट पुढे जाऊया, चला. इथे पण काहीतरी दिलं आहे. इथे एक पाण्याचं टाकं आहे.
हे बघा, पाण्याचा टाका आहे. याच्यामध्ये आता पाणी नाही आहे सध्या, पण त्या काळी याच्यामध्ये भरपूर पाणी असणार. असं चौकोनी आकाराचं टाक आहे पाण्याचं. त्याच्या इथून या पाण्याच्या टाक्याच्या उजव्या बाजूला तर आपल्याला एक चुन्यावरचा घाणा दिसतोय. हे बघा, चुन्याचा घाणा. आणि इथून बघितल्यावर हा बघा, एक नंबर व्ह्यूज यार. ही दिसते समोर ती वाशिष्ठी नदी आहे आणि संपूर्ण परिसर दिसतो आपल्याला. तो बघा, अशाच देखाव्यासाठी मी सह्याद्री वेढा आपल्या गडकोटांवरती फिरत असतो. भलेही किती वेळ लागू दे, म्हणजे असं म्हणाल की हा प्रसिद्धीसाठी वगैरे गडकोट फिरत असतो, पण हे कारण नाही आहे. हेच कारण आहे ते. हा समोरचा जो नजारा दिसतोय तोच कारण आहे. ते बघा, तिकडे एक ट्रेन पण दिसते. ट्रेन दिसते का तुम्हाला माहीत नाही, पण वंदे भारत ट्रेन आहे. चला लवकर लवकर आपल्याला हा गड एक्सप्लोअर करायचा आहे. आता इथे आपण एक चुन्याचा घाणा बघितला. आता थोडं पुढे चालत जाऊया. मित्रांनो, चुन्याचा घाणा म्हणजे दगडांचे वर्तुळ, ज्यात भल्या मोठ्या दगडी जात्याला बैलांच्या सहाय्याने फिरवले जाईल. घाणाच्या सहाय्याने चुन्याचे जे मिश्रण तयार होईल त्याचा उपयोग गडावरील सर्व बांधकामांसाठी केला जाईल. तर मित्रांनो, त्या चुन्याच्या घाणाच्या इथून आपल्याला इथे समोर आल्यावरती अलंगा असं काहीतरी एक दिसतंय आपल्याला. अलंग म्हणजे मी एवढंसं काही सांगू शकत नाही तुम्हाला, पण याचा इतिहास मी नक्कीच जाणून घेईन. इथे संकेतस्थळ दिलं आहे, त्यावरती स्कॅन करून आपल्याला याचा इतिहास समजेल. याच्या थोडं बाजूला आल्यावरती आपल्याला दिसतंय गडाचे उत्तरेकडील प्रवेशद्वार. हे गडाचे उत्तरेकडील प्रवेशद्वार आहे. हे बघा, आता सध्या हे 2 बुरुज ढासळलेत, पण त्याचे काही अवशेष बाकी आहेत आणि ते आता आपल्याला जपून ठेवायचे आहेत. कारण की येणारी पिढीला हे दाखवायचं की आपल्या महाराजांनी काय काय केलं. हे एक उत्तरेकडील प्रवेशद्वार आहे. आता अजून बघूया काय काय पाहण्यासारखं आहे. चला थोडं वरती जाऊया. मित्रांनो, किल्ल्याच्या उत्तरेकडील तटबंदीत असलेला हा दरवाजा गोमुखी बांधणीचा असून त्याची बांधणी शिवकाळात झाल्याचे दिसून येते. 2 बुरुजांच्या मागे लपलेले किल्ल्याचे प्रवेशद्वार बाहेरून सहजपणे दिसत नाही. या प्रकारच्या बांधणीत दरवाजावर हल्ला करणे शत्रूला सहज शक्य होत नाही. या दरवाजाची रुंदी अंदाजे 7 फूट असून त्याची उंबरापट्टी आजही शाबूत आहे. दरवाजाच्या आत दोन्ही बाजूस दरवाजाच्या संरक्षणासाठी असलेले पहारेकरी बसण्याच्या अलंगा आहेत. तर मित्रांनो, इथे आल्यावरती इथे हे उत्तरेकडील प्रवेशद्वार आहे. त्याच्या बाजूला जो बुरुज आहे त्या बुरुजावरून इकडचा परिसर एवढा खतरनाक दिसतोय ना, एक नंबर नजारा आहे. हे बघा, एक नंबर नजारा दिसतोय यार. लोक लांबून लांबून आपल्या कोकणामध्ये येतात, आपल्या चिपळूणमध्ये येतात हे पाहण्यासाठी, आणि आपण इथले जवळचे असून हे नजारा पाहत नाही. किती दुर्दैवाची गोष्ट आहे. मन खुश हुआ. वाह. चला आता अजून बघूया काय काय पाहण्यासारखं आहे ते. या व्लॉगमध्ये तुम्हाला या गडाचा इतिहास संपूर्ण माहिती तुम्हाला मिळेलच, तर हा व्लॉग पूर्ण बघा. चला आता पुढे जाऊया, बघूया काय काय पाहण्यासारखं आहे ते. या गडावरती सगळेच आपल्याला
काय म्हणतात त्याला, अवशेष बाकी नाही आहेत, पण काही अवशेष बाकी आहेत. किल्ल्याचे बांधकाम वगैरे अवशेष बाकी आहेत. तर मित्रांनो, या गडाच्या आतमध्ये आपल्याला एकूण 10 तोफा पाहायला मिळतात. हे या गडाचं आपण वैशिष्ट्य म्हणावं लागेल की एवढ्या 10 तोफा एकाच गडावरती. हे गडाचं जेव्हा उत्खनन करण्यात आलं असेल, गडाची शोध माहिती घेण्यात आली असेल, तेव्हा या 10 तोफा सापडल्या असतील. हे बघा, थोड्यांना आता गंज पकडले. खूप जुन्या तोफा असतील या, पाहू शकता तुम्ही. हे जे पाण्याचं टाक आहे त्याच्या डाव्या बाजूला या 10 तोफा ठेवलेल्या आहेत. मित्रांनो, आज या गडावर विविध लांबीच्या 15 तोफा संरक्षित केलेल्या आहेत. किल्ल्याच्या पूर्वेकडे खाडीकडील बुरुजावर 2 तोफा, झेंडाकाठी असलेल्या बुरुजावर 2 तोफा, किल्ल्याच्या सदरेजवळ असणाऱ्या चौथऱ्यावर 10 तोफा असून 1 तोफ रेडजाई मंदिरामागील तटबंदीवर आहे. यातील 14 तोफा ओतीव असून झेंडाकाठी असलेल्या बुरुजावरील 1 तोफ ही बांगडी प्रकाराची आहे. सदरेजवळील चौथऱ्यावर असलेल्या काही तोफांमध्ये अडकलेले तोफगोळे आपल्याला बघायला मिळतात. तर मित्रांनो, प्रत्येक गडावर एक गडदेवता ही असतेच. म्हणून या गोविंदगडावरती आपल्याला एक रेडजाई देवी, श्री रेडजाई देवी म्हणून एक गडदेवता पाहायला मिळते. इथे बघा, हे आता मंदिर बांधलं असेल, आताच मंदिर बांधलं आहे आताच्या काळामध्ये. आता याच्या आपण आतमध्ये जाऊया आणि आपण त्या आईचं दर्शन घेऊया. चला. तर मित्रांनो, मगाशी आपण तिथे एकूण 10 तोफा पाहिल्या होत्या आणि इथे देखील आपल्याला एक तोफ पाहायला मिळते. या जी रेडजाई देवीचं मंदिर आहे त्याच्या बाजूलाच आपल्याला एक तोफ पाहायला मिळते. ही बघा, अशा एकूण गडावरती आपण आतापर्यंत 11 तोफा बघितल्या. मित्रांनो, तर मगाशी आपण तिथे त्या झाडाखाली आपण बाईक लावले आणि इथून आपण प्रवेश केला होता आतमध्ये. या प्रवेशद्वाराच्या डाव्या बाजूला इथे एक आपल्याला भगवा ध्वज फडकताना दिसतोय आणि त्याच्या खालीच आपल्याला 2 तोफा पाहायला मिळतात. आपण तिथे 10 तोफा पाहिल्या होत्या सुरुवातीला. त्यानंतर इथे जे रेडजाई देवीचं मंदिर आहे त्याच्या बाजूला एक तोफ पाहिली होती आणि इथे आपल्याला 2 तोफा पाहायला मिळतात. अशा एकूण आता झाल्या 13 तोफा झाल्या. हे बघा, ही खूप चांगल्या स्थितीत दिसते तोफ. मित्रांनो, गोवळकोट किल्ल्याचा इतिहास हा अनेक युद्धांनी आणि सत्ताधाऱ्यांनी भरलेला आहे. इसवी सन 1733 मध्ये मराठ्यांनी त्या किल्ल्यावर हल्ला केला. त्या काळात गोवळकोट सिद्धीच्या ताब्यात होता. मराठ्यांनी जोरदार प्रयत्न केले, पण हा किल्ला जिंकण्यात त्यांना अपयश आले. त्यानंतर इसवी सन 1734 मध्ये चिमाजी आप्पांच्या नेतृत्वाखाली पुन्हा एकदा मोठा हल्ला करण्यात आला. त्या युद्धात मराठ्यांच्या सैन्याला माघार घ्यावी लागली, पण संघर्ष अतिशय भीषण झाला होता. सिद्धीची 15 ते 20 माणसं मारली गेली, तर अनेक जखमी झाले. खाडीत झालेल्या युद्धात मराठ्यांनी मोठा पराक्रम गाजवला. या लढाईत सिद्धीचे सुमारे 1300 सैनिक मारले गेले, तर मराठ्यांचेही सुमारे 800 सैनिक मारले गेले. मात्र तहानंतर किल्ला पुन्हा सिद्धीच्या ताब्यात राहिला. पुढे जानेवारी 1744 मध्ये गोवळकोटवर
सिद्धी याकूतचा अंमल होता. त्यावेळी आंग्र्यांच्या सैन्याने किल्ल्यावर हल्ला चढवला. सिद्धीच्या सैन्याने तोफा आणि बंदुकांचा जोरदार मारा करत प्रतिकार केला. अखेर दीर्घ संघर्षानंतर जानेवारी 1745 मध्ये गोवळकोट किल्ला मराठ्यांच्या ताब्यात आला. त्यानंतर पुढील ऐतिहासिक कागदपत्रामध्ये या किल्ल्याचा गोविंदगड असा उल्लेख करताना सापडतो. तर मित्रांनो, आपण तिथे 10 तोफा पाहिल्या होत्या आणि तिथे 10 तोफा होत्या आणि ते रेडजाईचं मंदिर आहे तिथे एक तोफ होती आणि ह्या बुरुजाच्या बाजूला 2 तोफा आहेत. प्रवेशद्वाराच्या डाव्या बाजूला आणि जेव्हा प्रवेशद्वाराच्या आपण उजव्या बाजूला येतो तिथे आपल्याला अजून 2 तोफा पाहायला मिळतात. तर मिळून किती आल्या? 10, 11, 12, 13, 14, 15 एकूण या गडावरती 15 तोफा आहेत. त्या बघा. इथे एक तोफ आहे. तर मित्रांनो, आपला संपूर्ण गड आता एक्सप्लोअर करून झाला आहे. जवळजवळ हा गड पूर्णपणे फिरण्यासाठी मला अर्धा तास लागला. म्हणजे एवढा पण वेळ लागायला नाही पाहिजे, पण शूटिंग करण्यात वगैरे, व्हिडिओ करण्यात वगैरे वेळ गेला. आपण 15 ते 15-20 मिनटाचा हा गड पूर्ण बघू शकतो, पण मला जवळ आता अर्धा तास लागला. तर ठीक आहे, खूप मस्त गड आहे. या गडावरती कोण आपल्याला 15 तोफा पाहायला मिळाल्या आणि ते गडाची आपल्याला माहिती पण मिळते. गडाचा नकाशा, त्याचबरोबर गडाचा इतिहास, ऐतिहासिक घटना आणि गोविंदगडाचा पूर्णपणे इतिहास आपल्याला पाहायला मिळतो. तर चला जाऊया आता घरी. तर मित्रांनो, नेहमीप्रमाणेच हा ब्लॉग जर तुम्हाला आवडला असेल तर या ब्लॉगला लाईक करा, शेअर करा आणि जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आपण पुन्हा एकदा भेटूया अशा एका नवीन भन्नाट ब्लॉगमध्ये. तर टाटा, बाय बाय, जय जिजाऊ आणि जय शिवराय. छत्रपती शिवाजी महाराज की जय.